नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आज सोमवार. हा आठवडा तुम्हाला खूप छान जाओ. आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. आज कामावर निघालेल्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेच्या वेगमर्यादेचा त्रास सहन करावा लागणार आहे. नव्या 6व्या मार्गिकेची जोडणी पूर्ण झाली असून चर्चगेटकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावर सुरक्षा कारणास्तव वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आठवडाभर लोकलच्या फेऱ्या विलंबाने होतील. कोकणातून गणेशोत्सवासाठी गेलेल्या मुंबईकर चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. मडगाव ते पनवेल या विशेष गाडीची घोषणा कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. 15 सप्टेंबर रोजी ही गाडी धावणार आहे. गणेशोत्सवात सर्वत्र जल्लोष साजरा होत असतानाच पोलीस दल मात्र अहोरात्र पहारा देत आहे. त्यामुळे पोलिसांना वरिष्ठांकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. कर्तव्यावर तैनात असताना कुणीही नाचू नका अशा स्पष्ट सूचना राज्यभरातल्या पोलिसांना देण्यात आल्या आहेत. यंदा मान्सून जोरदार बरसल्यानं थंडीचं आगमन लवकर होणार असं दिसतंय. तर हिवाळ्यात देशाच्या बहुतांश भागात कडाक्याची थंडी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या 2 दिवसात पावसानं विश्रांती घेतल्यानं तापमानात वाढ झाली. सांताक्रूज वेधशाळेच्या इथे 32 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यामध्ये आजपासून पुढचे 3 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा 6 जिल्हे वगळता राज्यातील सर्व 30 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईतही पावसाचा जोर राहील असा अंदाज आहे. मागच्या आठवड्याभरापासून राज्यात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे 17 धरणं तुडुंब भरलेत. या धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सुरू झाला आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणं भरलेत. धरणं भरली असल्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत मुठा नदीत 29.98 टीएमसी पाणी सोडण्यात आलं आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात 93 पैकी 72 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. यामध्ये 3,41,000 हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं वर्तवला आहे. सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. माजलगाव तालुक्यातील तालखेड चाहूर तांडा इथे पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला. पूल वाहून गेल्यानं नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. पुलाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेची दखल घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर आगामी सांस्कृतिक धोरणात बदल करण्यात आले. राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याची उंची किती असावी याबद्दल नियम करण्यासोबतच शिल्पांची कलात्मकता जोपासण्याची महत्त्वपूर्ण शिफारस समितीनं केली आहे. भारतामध्ये मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण समोर आला आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सध्या हा रुग्ण स्थिर आहे. तर हॉस्पिटलमध्ये या रुग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. मंकीपॉक्सचं निदान करण्यासाठी रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्याची चाचणी केली जाते. सध्या परिस्थिती चिंताजनक नसल्याची माहिती समोर आली आहे. आज जीएसटी काउन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये विमा प्रीमियमवरील जीएसटी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल. याशिवाय ऑनलाईन गेमिंगवरील कराच्या मुद्द्यावर सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं केंद्रीय राखीव पोलीस दलाचे हजारो सैनिक छत्तीसगडला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. माओवाद्यांचा खात्मा करणं हे एकच ध्येय समोर असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं. पुण्यातील वनराज आंदेकर हत्याप्रकरणी पोलिसांनी आणखीन एका आरोपीला अटक केली. खून प्रकरणात हत्यारं आणणं आणि हत्यारं पुरवणं या आरोपात संगम वाघमारेनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा उद्या गोंदियात असेल. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उद्या भव्य बाईक रॅली काढण्यात येईल. देशात घराच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईतील घरं आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत.
वांद्रे इथल्या माउंट मेरी यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा 15 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. भाजपच्या टीकेवर मनोज जरांगे यांनी उत्तर दिलंय. फडणवीस आणि त्यांच्या आमदारांचा मला बदनाम करण्याचा डाव आहे असं जरांगे यांनी म्हटलंय. गोवंडी रेल्वे स्टेशनवर प्रवासी लोकल खाली जात असताना कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी वेळीच धाव घेत प्रवाशाला ओढून त्याला सुखरूप बाहेर काढलं. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. गेल्या 6 महिन्यात 82,000 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.